मित्रांनो, आज आपल्याला हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स शिकायचा आहे. पॅराडॉक्सचा अर्थ काय? पॅराडॉक्स म्हणजे विरोधाभास. विरोधाभास म्हणजे काय? एखादा माणूस तुम्हाला म्हणाला, जा रात्री उन्हात बस. रात्री उन्हात बस कसं काय पॉसिबल आहे? एक पेशंट आला डॉक्टरकडे आणि म्हणाला, डॉक्टर मला जेवल्यानंतर भूकच लागत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज विरोधाभास. दॅट इज पॅराडॉक्स. पॉसिबलच नाही ना. म्हणून या फिनॉमिनाला पण नाव ठेवलं हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. म्हणजे ॲक्च्युली जर फिजिक्सच्या दृष्टीने विचार करायला गेलं तर ही गोष्ट पटत नाही. कुठली गोष्ट? ही गोष्ट. काय आहे ही गोष्ट? बघा, कंटेनर आहे ए बी सी डी, 4 कंटेनर आहेत. प्रत्येकाचा शेप वेगळा आहे. सी वाला सगळ्यात मोठा आहे, ए बी वाले छोटे छोटे आहेत, डी वाला मध्ये मोठा आहे, वरती आणि खालती छोटा आहे. आता फिजिक्सच्या दृष्टीने विचार केला तर काय बघा, याच्यात जर पाणी ओतलं तर आज आपल्याला माहिती आहे सगळ्यांची लेवल सेम येते. पण 100-200 वर्षापूर्वी लोकांना माहीत नव्हतं की असं होऊ शकतं का. तर त्याचं लॉजिक असं आहे, या सगळ्यांमध्ये आपल्याला सेम हॉरिझॉन्टल लेवलला पाणी येतं. पण सगळ्यात जास्त लिक्विड किंवा वॉटर कुठल्या कंटेनरमध्ये असेल? ए बी सी. तर सीमध्ये सगळ्यात जास्त लिक्विड असेल. आता ज्या कंटेनरमध्ये सगळ्यात जास्त लिक्विड असेल त्याचं प्रेशर बॉटमला सगळ्यात जास्त लागणार. याचा अर्थ सीमध्ये जर जास्त लिक्विड होल्ड करत असेल तर बॉटमला सगळ्यात जास्त प्रेशर असेल. जर बॉटमला सगळ्यात जास्त प्रेशर असेल तर या वॉटरने खाली प्रेस केलं पाहिजे. जर या वॉटरने खाली प्रेस केलं तर बाकीच्या कंटेनरमध्ये पाणी वरती गेलं पाहिजे. म्हणजे याची लेवल खाली, बाकीच्यांची लेवल वरती गेलं पाहिजे. पण असं दिसून येत नाही. मग हेच फक्त आपल्याला इंग्लिशमध्ये लिहायचे, छोट्या गोड भाषेत लिहायचं. वेन लिक्विड इज पोअर इन वन ऑफ द वेसल, जेव्हा लिक्विड ओतलं, इट इज ऑब्झर्व दॅट लेवल ऑफ द लिक्विड इन इच कॉलम इज सेम. सगळ्या कॉलममध्ये लिक्विडची लेवल सेम आहे. दिस ऑब्झर्वेशन इज अ पॅराडॉक्स. हेच ऑब्झर्वेशन पॅराडॉक्स आहे आपल्या थिंकिंगपेक्षा. काय? बिकॉज ऑफ ईच वेसल हॅज अ डिफरंट शेप. कारण प्रत्येक वेसलचा शेप वेगवेगळा आहे. देअरफॉर ईच वेसल विल होल्ड अ डिफरंट अमाऊंट ऑफ वॉटर. प्रत्येक वेसल वेगवेगळं लिटर, वेगवेगळं एम एलमध्ये वॉटर होल्ड करेल. सीमध्ये सगळ्यात जास्त असेल तर सीचं प्रेशर जास्त पडले पाहिजे. हे फक्त इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, ते कॉपी करा. सोप्पा आहे पाठ करायला. ओके, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स संपला. पुढची कन्सेप्ट घेऊया. नेक्स्ट पॉईंट आहे पास्कल्स लॉ. पास्कल्स लॉ. पास्कल सायंटिस्टचं नाव आहे आणि प्रेशरचं युनिट पण आपण पास्कल यूज करतो. त्याने कसा लॉ दिलेला बघा, काय लॉ दिला होता. अत्यंत इंटरेस्टिंग लॉ आहे, ज्याचा यूज आज आपण अनेक इन्स्ट्रुमेंटमध्ये यूज करतो. सगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये बऱ्याचशा छोट्या शिपपासून मोठ्या शिपपर्यंत छोटे छोटे टॉईज, जे घरातले काही मेकॅनिकल वस्तू असतील त्याच्यामध्ये याचा यूज होतो. गाडीच्या ब्रेकमध्ये यूज होतो. हायड्रॉलिक लिफ्टसाठी याचा यूज होतो. बरेच एन नंबर ऑफ ॲप्लिकेशन आहेत पास्कल्स लॉचे. तर पहिला हा लॉ काय आहे तो समजून घेऊया. लॉ काय आहे तो. ओके, आता हा लॉ काय माहिती आहे? समजा असा एक कंटेनर असेल, असा कंटेनर असेल आणि समजा याच्यामध्ये कुठलं तरी लिक्विड भरलेलं आहे. याच्यामध्ये लिक्विड भरलेलं आहे आणि मी इथं लावला आहे पिस्टन. असा समजा हा पिस्टन मी मूव्ह केला आतमध्ये मूव्ह केला तर या फ्लुइडवरती प्रेशर अप्लाय होईल आणि हे प्रेशर ऑल अराउंड द बॉडी, सगळ्या बॉडीवरती आतल्या साईडून हे प्रेशर अप्लाय होईल. इवन ह्या खोपशात पण. असं नाही की पिस्टन समोर ढकललं आहे म्हणून या पार्टवर सगळ्यात जास्त प्रेशर येईल, तर असं होत नाही. फ्लुइड आतमध्ये प्रेस केलात, फ्लुइडवर तुम्ही प्रेस लावलात की जेवढा कंटेनरचा वॉल असेल या टोकापासून या टोकापर्यंत सगळ्या वॉलवर, आणि मेन म्हणजे सेम प्रेशर राहतं. सेम, असं नाही इथे जास्त इथे कमी, सगळीकडे इक्वल प्रेशर अप्लाय होतं. बरोबर. आता तेच इंग्लिशमध्ये बघूया. प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉईंट. प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉईंट. इथून करा, तुम्हाला पाहिजे तिथून प्रेशर अप्लाय करा. ऑफ एन एनक्लोजल फ्लुइड, पॅक केलेलं फ्लुइड आहे. ॲट रेस्ट, पण ते फ्लुइड कसं पाहिजे? रेस्टमध्ये पाहिजे. ट्रान्समिटेड इक्वली, सगळ्या साईडने इक्वली ट्रान्समिट होतं टू एव्हरी पॉईंट ऑफ द फ्लुइड. या फ्लुइडमध्ये जेवढं आतमध्ये फ्लुइड आहे प्रत्येक पॉईंटवर सेम प्रेशर अप्लाय होतं. आणि वॉल ऑफ द कंटेनर, आणि कंटेनरच्या वॉलवर पण प्रेशर अप्लाय होतं. थोडक्यात, इफ यू अप्लाय द प्रेशर ऑन अ फ्लुइड, इफ अ फ्लुइड इज इन अ एनक्लोज्ड कंटेनर, देन दिस प्रेशर विल ट्रान्समिटेड इक्वली, सगळ्या साईडने इक्वली ट्रान्समिट होतात, आणि ऑल्सो वॉल ऑफ द कंटेनर. दिस इज कॉल्ड एज पास्कल्स लॉ. आता ह्या पास्कल्स लॉचे यूज बघा काय आहेत. ओके, पास्कल्स लॉचे यूज. व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घेऊ. पास्कल्स लॉचा यूज बघा. पहिला आहे यूज, ॲप्लिकेशन. हायड्रॉलिक लिफ्ट. तुम्ही बघितलं असेल
गाडी जर वर उचलायचं असेल हां तर छोटासा पॅन्डलवर पाय दिला की अख्खी गाडी वरती वरती मूव्ह होते. हां हायड्रॉलिक ब्रेकला फक्त एक पाय लावता सगळी चाकं थांबतात. हा पण पास्कल्स लॉ आहे. पास्कल्स लॉ कसा आहे बघा, मी ते कंटेनर काढतो. कंटेनर 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 कंटेनर. ओके, हा पहिला कंटेनर, हा दुसरा कंटेनर, आतून जॉईंट आहे, आतमध्ये फ्लूइड आहे, आतमध्ये फ्लूइड आहे. याचा एरिया मी A1 घेतो, याचा एरिया मी A2 घेतो. वेअर A1 इज व्हेरी व्हेरी ग्रेटर, सॉरी A2 इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन A1. पहिला मी इथे फोर्स अप्लाय करतो. इथे फोर्स अप्लाय केले की इथलं प्रेशर असेल P1. ओके, इथलं प्रेशर इथून फोर्स होणार, याच्यावर प्रेशर तयार होणार P2. त्याचबरोबर याच्यावर फोर्स पण तयार होणार F2. ओके, इथला फोर्स दिलात की लिक्विड पुढे गेल्यामुळे इथलं पिस्टन वर ढकललं जाणार. ओके, पहिला मी इथलं प्रेशर काढतो P1. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. सगळे 1 घेतले. तिकडचं बघूया. P2 इज इक्वल टू F2 अपॉन एरिया वेअर A2 इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन. बट बाय पास्कल्स लॉ काय सांगतो, P1 इज इक्वल टू P2. कधी, जर हे एनक्लोज असेल तर. जर या P1 आणि P2 सेम असेल तर हे पण सेम असणार. F1 अपॉन A1 इज इक्वल टू F2 डिवायडेड बाय A2. याच्यावरती सगळ्यात जास्त न्यूमरिकल्स विचारतात. ओके, आता A2चा एरिया छोटा आहे, सॉरी A2चा एरिया A1 पेक्षा कितीतरी मोठा आहे, त्याच्यामुळे F2 हा पण भरपूर मोठा तयार होणार F1 पेक्षा ॲटोमॅटिक. रेशो तर सेम राहायला पाहिजे. ओके, याच्यावरून आपल्याला काय समजतं, जर छोटा फोर्स अप्लाय केला तर पास्कल्स लॉमुळे अपोजिट साईडला दुसऱ्या साईडला मोठा फोर्स क्रिएट होतो. हा यूज आहे पास्कल्स लॉचा. मोठमोठे जहाजं तुम्ही उचलू शकता, गाड्या उचलू शकता, फक्त पास्कल्स लॉच्या रूलनुसार. समजलं. आणि सेम असंच हायड्रॉलिक ब्रेक पण आहे. हायड्रॉलिक ब्रेकमध्ये गाडीमध्ये हायड्रॉलिक ब्रेक असतात. ब्रेकचं पेडल आपण पुश करतो. पुढे असतं काय, पुढे सगळे पिस्टन असतात, ब्रेक फ्लुइड असतं, सगळ्यात चाकांना प्रोव्हाइड केलेलं असतं. त्या चाकांना पण पिस्टन असतात. त्याला नाव काय असतं, स्लेव्ह सिलेंडर. डायग्राम जाऊन बघा, त्याच्यामध्ये सगळं मेन्शन केलेलं आहे. स्लेव्ह सिलेंडर, दास आहेत ते, म्हणून स्लेव्ह. आणि हा मेन सिलेंडर. प्रेशर अप्लाय केलं की सगळं फ्लुइड पुढे जाणार. तिथे एरिया मोठा असणार, इथे एरिया छोटा असणार. त्याच्यामुळे लार्जर फोर्स क्रिएट करता येतो. लार्जर फोर्स क्रिएट झालं की ती चाकांना ब्रेक लागतो फ्रिक्शनमुळे. समजलं. असे 2 ॲप्लिकेशन आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन कन्सेप्ट सहित. तोपर्यंत जय महाराष्ट्र.